अभिजित रासम साहेब, माननीय श्री तुकाराम रासम साहेब, माननीय श्री प्रणित दुखंडे साहेब, माननीय श्री अमित दुखंडे साहेब, सौ श्रुती उरणकर मॅडम, सौ वैशाली राणे मॅडम, तसंच आपलं गुणलेखन हे खूप महत्त्वाची जबाबदारी असते। गावावरून येऊन तानाजी रासम आपल्यासोबत हे सांभाळतात, तसंच पांडुरंग राणे साहेब ही सांभाळतात, ज्यांच्या सुमधुर वाणीतून या संपूर्ण सोहळ्याचा लेखाजोखा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातो। तो आवाज म्हणजे सुरेश कांदळकर, सिद्धेश काष्टे आणि आबा कोसरेकर साहेब, या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सोहळ्याकडे पुढे वळत पुढच्या सामन्याला सुरुवात करण्याची विनंती करतो। तुर्तास धन्यवाद। धन्यवाद। परत एकदा सगळ्यांचा मालवणी केंद्र असून सहर्ष स्वागत। झालेली ओलीचुकी आणि झालेली ओलीचुकी जिंकल्यानंतर पहिल्यांदा अधिवेशन संघान गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजी आमंत्रण दिला गेला। नागेश सुतार स्ट्राइक एंड वरती, नागो घोणसरी गावचो सुपुत्र आणि नॉन स्ट्राइक एंड वरती राजेश। मोठो भटको आखाण्याच्या दिशेने, चेंडू बघता बघता चेंडूचा प्रवाह सीमारेषा पार, षटकार। आकुट टप्प्याचा चेंडू होतो, त्याच्यावर मोठो प्रहार बघूक मिळालो। बघता बघता चेंडू आखाण्या पार, गडग्या पार, षटकार। पहिलो चेंडू थोडंसं वेगवान होतो, या वेगवान चेंडूचो कशा प्रकारे समाचार घेताना दिसता, थोडंसं बाचाकलो, थोडंसं बावारलो होतो तो चेंडूवरती। नंतरच्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी पुरेपूर समाचार घेत असताना चेंडू सीमारेषा पार धाडल्यान नागेशाच्या बॅटमधला पहिलं चेंडू डॉट, त्यानंतर येणारो षटकार। थोडंसं विश्वास नक्कीच वाढतलो नाग्याचो, कारण मागच्या सत्रात जर बघितलं तर थोडंसं अनफॉर्म मध्ये होतो नागो आणि आता मात्र या ठिकाणी फुल फॉर्म मध्ये फलंदाजी करताना दिसता। एक मोठं भटको इल्यानंतर नक्कीच त्याचा आत्मविश्वास वाढतलो आणि ह्या आत्मविश्वासाची त्याला गरज होती, कारण मागचे काही सामने बघितले तर थोडंसं या ठिकाणी अनफॉर्म मध्ये होतो, थोडंसं आपलं फॉर्म शोधत असताना दिसत होतो। आता मात्र एक षटकार त्याच्या बॅटमधनं इलो आणि पुढे काय होतं आता मात्र बघूया। गोलंदाजी मार्गवर परत एकदा गोलंदाज निलेश पाताडे, नॉन स्ट्राइक एंडवर नागेशची साथ देण्यासाठी राकेश, राजेश, परत एकदा निलेश सज्ज होता। पुढे टाकलं चेंडू, मोठं फटको मारूच होतो, मात्र बघता खडे आणि खडे चेंडू रवलो निर्धाव, काय नाही कळाग आणि बोको गेलो म्हाळाग, अशी परिस्थिती झाली नाग्याची। चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली रवलो, शरीराचं वेध घेतल्या, बाकीचा सोपस्कर यशरक्षकांनी पुरा केल्यामुळे चेंडूची गणना परत एकदा पोलांडो चेंडू कुआंडो चेंडू बघूक मिळालो निलेश याच्याकडनं। सुरेख चेंडू, थोडंसं बाहेर टाकलेलं चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर, एक अवांतरची धाव आणि एक परत बायच्या स्वरूपात धावान काढलेली धाव, असे 2 धावा हे संघाच्या खात्यामध्ये ऍड होतले। धावफलक जाऊन पोहोचलो 8 या धावसंख्येवरती। निलेश पाताडे सुरेख गोलंदाजी करता, सुरेख सामनो चाललेला दिसता। नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय ओलीचुकी जिंकल्यानंतर आणि त्यानंतर जर बघितलं तर एक मोठं फटको नाग्याच्या बॅटमधनं आणि त्यानंतर मात्र जकडून ठेवल्यानं बांधून ठेवल्यानं निलेशने आपल्या उंच पुरेशी शरीरयष्टी आणि त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न। परत एकदा चांगलो चेंडू पडल्यानंतर थोडंसं मिस करत गेलो, क्षेत्ररक्षकाच्या हातात चाटत गेलो, पुसत गेलो, क्षेत्ररक्षकांना झालेली चूक ही निर्वाळी पडता ती फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजून आणि हो येतात चौकार। या चौकारांशी धावफलक जाऊन पोचलो 12 या धावसंख्येवरती। टन टारा चलती है क्या 9 से 12 आणि तीच 12 धावसंख्या आता मात्र बघूक मिळाली। धावसंख्या 12 धावा, युवराज सिंग जो जर्सी क्रमांक 12 आणि तीच 12 एक डझन धावसंख्या आपणाक बघूक मिळाली।
निलेश पाताडे परत एकदा गोलंदाजी मार्गवर. निलेश पाताडे गोलंदाजी तर सुरेख झाली होती. क्षेत्ररक्षकाची जर साथ मिळाली असती तर नक्कीच जो चौकार वाटावलो असतो. परत एकदा पुढे टाकलो चेंडू. मोठा भटको खेळायचा प्रयत्न. बघता बघता चेंडू गेलो मिड विकेटच्या कपड्यावरसून आखाण्या पार. परत एकदा झाडा पार गडग्या पार चेंडू गेलो सीमा पार. षटकार. धावफलक जाऊन पोहोचलो 18 या धावसंख्येवरती. स्कोरराक थोडंसं बिझी केल्या. नाश्तो सुद्धा पोराक करूक देऊ नाही. धावफलक जाऊन पोहोचलो 18 या धावसंख्येवरती. परत एकदा निलेश पाटाडेची थोडीशी झालेली चूक आणि त्याचा पुरेपूर समाचार घेत असताना चेंडू या ठिकाणी षटकाराची भाषा दाखवल्या. शेवटचा चेंडू या आपल्या षटकातील घेऊन परत एकदा निलेश पाताडे. आता मात्र चेंज ऑफ पेस प्रकारचा फटको अपरकटचा मारण्याचा प्रयत्न राजेश याच्या बॅटमधनं. मात्र एक धाव तर कंप्लीट झाली. शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण सुरेख. एका धावेवरती समाधान आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलो तो 19 या धावसंख्येवरती. पहिल्यांदा गोलंदाजी करूचा निर्णय घेतल्याने 2 नाकार मुटके या षटकात बघूक मिळाले आणि त्याच्या जोरावरती 19 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा सामनो. 18 चेंडू भरमसाठ धावा या ठिकाणी कुटायचे असो इरादो आणि त्या इराद्यानिशी या ठिकाणी फलंदाजी करताना दिसता घोणसरी संघ. ओंकार 11 घोणसरी आणि अद्विक 11. तोंडवळी. आमच्याकडे या ठिकाणी गणेश खोत उपस्थित असत 12th मॅनच्या भूमिकेत. सरळ बॅटने खेळलेलो भटको चेंडू गेलो सीमा पार. चौकार राजेश याच्या बॅटमध्ये दिलो चौकार. 1 षटकार 1 चौकार राजेशच्या बॅटमध्ये. गोलंदाजी मार्गवर. देवेंद्र स्वर्गात सुनसरळ. देवेंद्र हैसर उतारलो. देवेंद्रचं स्वागत. चौकारान केला गेला. 4 धावाने धावफलक जाऊन पोहोचलो 23 या धावसंख्येवरती. तिसरो सामनो आपण बघतो. यानंतर होणार सामना असतो कोकण पॅकर्स देवगड वर्सेस नवलाई हेळदेवाडी. दोन्ही संघाच्या कडधारांक पहिलं पुकार असतलो. या इनिंग ब्रेकमध्ये तुमच्या नाणेफेक होतली त्याच्यासाठी तुम्ही उपस्थित राहायचा. थोडीशी या ठिकाणी वाईटची दाद मागताना दिसलो राजेश मात्र पंचाने सांगल्याने ह्यो चेंडू तुझ्या बॅटीच्या अभाक्यात होतो. खेळण्याजोगं होतो आणि त्या फटक्यात थोडंसं फसलो. चेंडू रवलो निर्धाव. पोलांडो चेंडू कुवांडो चेंडू परत एकदा बघूक मिळालो. परत एकदा गोलंदाजी मार्गवर. गोलंदाज देवेंद्र डीडी नावान प्रसिद्ध गोलंदाज. पुढे टाकलेला चेंडू होतो. बॅटिंग लागलो की बायच्या स्वरूपात बायच्या स्वरूपात 1 धावा ही ऍड केली जातली. सुरेख पंच 2 ऑफिशियल्स या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासोबत जोडले गेले. एका बाजूने हेमंत पवार मॅन फ्रॉम रत्नागिरी आणि त्याला साथ देताना सूरज लाड मालवणचा हापूस आंबो देवगडचा हापूस आंबो फेमस असा आणि त्याच देवगड तालुक्यातून बिलॉंगिंग करणारे सूरज लाड. परत एकदा सुरेख चेंडू थोडंसं शफल झालं होतं ऑफस्टिकवर. त्यामुळे पंचांनी सांगितल्याने शफल झाल्यामुळे व्हाईट लाईन जी असतात ती थोडीशी पुढे येतात आणि परत एकदा चेंडू निर्धाव स्वरूपाचं बघता 4 चेंडूंची झाली सांगता. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र बांधून ठेवले आणि थोडंसं नागेश हे काय नाही कळाग आणि बोको गेलो म्हणाग अशी परिस्थिती नाग्याची झाली. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. परत एकदा कही पे निगाहे कही पे निशाणा अशा प्रकारे जाऊचा होता काशिक आणि येऊन पोचलो वाशिक. अशा प्रकारे खेळताना दिसता नागेश. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या फक्त 24 धावा हे धावफलकावरती. शेवटचा चेंडू आपल्या षटकातील बघता देवेंद्रने आपला षटक भैरवी घालू घेतल्यान शेवटचा चेंडू टाकू घेतल्यान चेंज ऑफ पेस होतो. या चेंडूवरती मोठं भटको खेळाचो स्विच हिट खेळाचो असं थोडंसं द्विधा मनस्थितीत अडकलो. परत एकदा धाव घेतलंय असं सुद्धा इरादा झालो. मात्र त्यावेळी नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न ना तूने कॉल किया ना मैंने सुना अशा प्रकारे या ठिकाणी माघारी परतलो. पहिलं धक्को बसलो. पहिलं हादरू बसलो. पहिली सफलता या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात नागेश सुतार माघारी परतलो. धावफलकावरती धावा फक्त 24 धावा. 12 चेंडूचा खेळ झाला समाप्त. 2 षटकाच्या सांगतेनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण बघतोय ओंकार 11 घोणसरी संघ आणि फक्त धावफलकावरती 24 धावा. याच्या अगोदरच्या जर 2 सामन्याचा जर विचार केलो तर जर
पहिल्या सामन्यात 63 धावा झाले, 63 धावांचा यशस्वी पाठलाग झालो, 64 धावा चेस झाले आणि दुसऱ्या सामन्यात जर बघितले तर 66 धावा झाले, 67 धावांचा पाठलाग करत असताना दुसरा संघ थोडंसं या ठिकाणी शेवरे संघ थोडंसं या ठिकाणी गडगडलो आणि आता मात्र या ठिकाणी जर बघितलो तर फलंदाजी करणारा संघ थोडंसं चाचपडता असा 2 मोठे फटके जरी इले असले त्यानंतर मात्र सुरेख गोलंदाजी. पहिल्या षटकात 19 धावांची या ठिकाणी बहारदार खेळी झाली जरूर, मात्र त्याच्यानंतरच्या षटकात फक्त 5 धावा खर्च केल्याने देवेंद्राने या ठिकाणी इलो आणि आपला वज्र शस्त्र वापरल्यान आणि त्यामुळे 5 धावा आणि 1 गडी रनआउटच्या स्वरूपात माघारी परतलो. नवीन गोलंदाजी मार्गवर विक्की मसूरकर आणि स्ट्राईकवर फलंदाज आदित्य असतो. नॉन स्ट्राईकवर असतो राजेश. ज्या राजेशच्या बॅटमध्ये 1 षटकार आपण बघितलो. आता काय करतो राजेश हा बघूचा लागतात, कारण शेवटचा हाणामारीचा षटक म्हटला जाता. जर या षटकात जर सुरेख फटकेबाजी केल्यात तर खंय तरी तुमका वाचवण्यासारखे धावफलकावरती बघूक मिळतलो. तशा प्रकारची फटकेबाजी करूची लागतली. धावफलकावरती 24 धावा, 12 चेंडूचा खेळ झाला समाप्त. शेवटचा षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर गोलंदाज विक्की मसूरकर. चला जरा स्पीडअप घ्या, विनंती असतली तुमका. वारंवार पंच वेळेकडे लक्ष द्या. जी संघ या ठिकाणी वेळ काढ वृत्ती वापरीत त्यांना तुम्ही डायरेक्ट पॅलेंटी लावा. आमचं तुमका पुरेपूर सपोर्ट असा कमिटीन सांगलेला असा. कोणतोही जर खेळाडू व्यत्यय आणणार असात, वेळ काढ वृत्ती जर वापरीत असात तर त्याका तुम्ही पॅनलाइज करू शकता. तुमच्याकडे तो अधिकार असा. गोलंदाजी मार्गावर विक्की. पहिलं चेंडू मोठं फटकं खेळण्याचा प्रयत्न, कटचं फटकं मारूचं होतो. बघता कडे परत एकदा चेंडू गेलो यशरक्षक हातामध्ये. निर्धाव चेंडू पोलांड चेंडू बघूक मिळालो, त्यामुळे धावफलकावरती धावा मात्र स्थिरावले. 24 धावा धावफलकावरती. वारंवार प्रयत्न तर सुरेख होता, मात्र प्रयत्नात यश येताना दिसणार नाही. प्रयत्न करूचे लागतले जर जिंकायचं असताना, कारण प्रयत्नाच ही यशाची गुरुकिल्ली म्हटल्या जाता. जर मेहनत केल्यात तर मेहनतीची नक्कीच सफलता तुमका मिळतली. कारण 2 अक्षराचा शब्द लग असा, 2 अक्षराचा शब्द 2.5 अक्षराचा शब्द भाग्य असा, 3 अक्षराचा शब्द नशीब असा. आणि ह्या जर तुमका सगळा मिळायचा असतात तर 4 अक्षराची मेहनत थोडीशी मोठी आहे, कारण 4 अक्षर असतात. ती मेहनत तुमका करूची लागतली. अकोटा चेंडू परत एकदा मोठं फटको मारूच होतो. परत एकदा स्ट्राईक स्वतःकडे घेऊचा प्रयत्न केला गेला आणि त्यामुळे चेंडू रवलो निर्धाव, मात्र रनआउटच्या स्वरूपात. गडी माघारी परतलो. राजेश माघारी परतल्यानंतर आता मात्र स्ट्राईक आदित्यकडे येतली जरूर. चला फलंदाज लवकर पाठवून द्या. सुरेख मृणाल पाटील नावाचं फलंदाज येतलो. नॉन स्ट्राईक एंड असतलो, स्ट्राईक एंडवर असतलो आदित्य. चला स्पीडअप घ्या. बॅट्समन इलो असा, फिल्डिंग लावून घ्या लगेचच. शेवटचे काही चेंडूचा खेळ बाकी, 3 चेंडूचा खेळ बाकी या इनिंग मधील. मृणाल नावाचा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर. स्ट्राईकवर आदित्य असतलो. 3 जर मोठे फटके इले तर एक सन्मानजनक धावसंख्या नक्की आपणाक स्कोरबोर्डवर बघूक मिळतली. मात्र क्रिकेट हा अनिश्चित खेळ म्हटलं जाता. त्याच्यावर मध्ये पुढे टाकलो चेंडू. बघता चेंडू चाललो सीमा पार. षटकार. ज्या षटकाराची अपेक्षा आपण केली होती, कारण एक जर मोठं फटको इलो तर नक्की एक सन्मानजनक धावसंख्या बघूक मिळाली असती. चला ओरिएंटर्स, आपलं काम करायचंय. चेंडू गेलाय सीमा पार. षटकार आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 30 धावा धावफलकावरती. परत एकदा सुरेख फटकेबाजी. आदित्यने कशाक आपण स्ट्राईक मागान घेतला ह्याचा प्रत्युत्तर देताना दिसलो, कारण आता गरज होती अशा मोठ्या फटक्यांची. धावफलक 24 धावांवर स्थिरावलं असताना 3 डॉट बॉल बघूक मिळाले आणि त्यानंतर थोडंसं या ठिकाणी आता मात्र दिशा भरकटणारा चेंडू, ज्याका इंग्लिशमध्ये WID वाईड म्हटलं जाता, हिंदीमध्ये वाशिटो काशी असं संबोधलं जातं आणि मालवडी संघाचं झाला तर बघता भजी मागता वडे अशा प्रकारचा चेंडू. अकोटा बजो परत एकदा चेंडू. आता मात्र थोडीशी लाईन भर काटलो असा. मागून यष्टिरक्षक सांगता बाबा हडेंदळे नको टाकू, ह्याचा काही सारेला दिसता त्याच्यात चेंडू टाकूचो असा रागान सांगता, कारण 2 चेंडू सलगचे वाईट स्वरूपाचे आणि ह्याच्यावरती प्रेशर दिसता, कारण एक षटकार इल्यानंतर थोडंसं प्रेशर इलो. पहिले 3 चेंडू जर बघितले तर सुरेख हाताळले होते आणि डॉट चेंडू होते.
त्यानंतर एक षटकार इलो आणि थोडासा या ठिकाणी चित्र बदलला, मनस्थिती बदलली, थोडासा डोक्या काय करूचा अतिरिक्त या ठिकाणी खांद्याचा वापर करण्याचा प्रयत्न, त्यामुळे लाईन लेन चुकली आणि चुकलेल्या लाईन लेनचं या ठिकाणी परिणाम म्हणजे 2 वाईटच्या स्वरूपात दंडात्मक कारवाई पंचांची बघूक मिळाली. आखूट टप्प्याचा चेंडू मोठा फटको खेळायचा प्रयत्न, मिड ऑफला जायचा, मिड ऑनला जायचं क्षेत्ररक्षक होतो, त्याच्या हातात येऊन चेंडू पडलो, वळ्यात येऊन पडलेलो चेंडू आणि या ठिकाणी आदित्य याचा खेळ समाप्त झालो. धावफलकावरती धावा 32 धावा धावफलकावरती. चला फलंदाजांनी जरा स्पीडअप घ्यायचा असा एक सुंदर गुणलेखन आमच्या बाजूक बघितला तर तानाजी रासम गावावरसून या स्पर्धेच्या निमित्ताने आणि त्याचबरोबर गुणलेखनासाठी अजून एक नाव म्हणजे मंगेश राणे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित असतात आणि आमच्यासोबत या समालोचन कक्षात जोडले गेलेत कोचरगावचे 2 सुपुत्र, एक अनुभवी जुने जाणते समालोचक आबा कोचरेकर सर आणि त्यांच्यासोबतच एक मालवणीचा बुलंद आवाज सुरेश कांदळगावकर सर, त्यांचा सुद्धा सहर्ष स्वागत. आणि ही स्पर्धा यूट्यूब लाईव्हवरती आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून बघतो, ते आमच्यासोबत जोडले गेलेत सचिन मुंडे सर, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि त्यांची टीम सुरेख कॅमेरा वर्क आपण या ठिकाणी बघतोय त्यांच्या माध्यमातून. परत एकदा मैदानात वळूया. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज विक्की सुरेख गोलंदाजी करता. एक षटकार जरी त्याच्या बॅटमध्ये इलो असलं त्याच्यानंतरच्या बघितले तर कमबॅक करणारी गोलंदाजी फक्त 7 एक चेंडू अजूनही बाकी, 2 वाईड आणि 5च झाले. 5 चेंडूचा खेळ झालाय पंच. पहिल्या चेंडूवर डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर रनआउट, चौथ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर 2 वाईट. ओके चला षटकाची झाली सांगता. 3 षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती धावा 32 धावा. हॅलो 32 धावांचा या ठिकाणी पाठलाग करावा लागेल. 11च्या सरासरीने धावगती राखावी लागेल. यानंतर होणारा सामना कोकण पॅकर्स देवगड वर्सेस नवलादेवी हेदेवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी यायचं आहे. कोकण पॅकर्स आणि नवलादेवी, कोकण पॅकर्स आणि नवलादेवीच्या दोन्ही संघनायकांनी या ठिकाणी यायचंय. टॉसचा निकाल लावून घ्यायचा आहे. हे कोकण पॅकरचा संघ मालक कोणा? 1 मिनिट वैभव. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करत असताना 32 धावांवर ते रोखलं जात आहे. ते ओंकार 11 घोणसरी संघाला आणि या ठिकाणी 33 धावांचं आव्हान घेऊन अद्विक 11 संघ हा मैदानात उतरेल. या 33 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल, काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय हे सांगण्यासाठी परत एकदा कॉम्बॉक्स मध्ये थोडासा बदल करूया. त्याच्या अगोदर रुपेश वेदकर कुठे असतील त्यांनी या ठिकाणी यायचे. रुपेश वेदकर पुढील सामन्याचा पुकार सुद्धा या ठिकाणी केला जातोय. कोकण पॅकर्स देवगड वर्सेस नवलादेवी हेदेवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे आणि कॉम्बॉक्स मध्ये बदल केला जातोय. या ठिकाणी पुढील इनिंगसाठी आपल्यासोबत जोडले जातील एक ज्येष्ठ समालोचक आणि आमचे मार्गदर्शक आबा कोचरेकर यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय. आणि परत एकदा मी सिद्धेश काष्टे थोडा वेळसाठी थांबतोय. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, अनुभवत राहा SPL सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचा थरार. धन्यवाद. स्वप्नील कदम कुठे असेल त्याने यायचंय. तुमचा टीम स्वप्नील कदमच्या घरी तुम्ही आहात. तू रुपेश ये कोण येता? गावकर येता. ठीक आहे. मानकरी बिनकरी घेऊन चला मरे आपल्या बरोबर. यो मानाचो. अच्छा धावत ये भावाशी. हा वाटावा या मानकरी असल्यासारखे. हा पटापट. हा शाबास.
काजी बिजी चोरूक जाणार नाहीत या. ये वरती ये. ए चेतन चेतन अभिजित रासम साहेबांना विनंती करेन त्यांनी नाणेफेकीसाठी वर यायचंय. दादा वरती आहे. सामने 3 ओव्हरचे असतले. यांच्या संघाच्या कोणत्याही खेळाडूवरती तुझा ऑब्जेक्शन असा यांचा असा नंतर तुमका मैदानात अजिबात घेऊक गावाचा नाही. काटा काय घेतले आत 1 मिनिट सांगू काय? 5 मिनिटं घे. 5 मिनिटं अजिबात टाइम ह्या मागा नको. कंजूसी आपल्याकडे अजिबात नाही. मालवणी माणसं म्हणे आपण. नाणेफेकीचो कौल संघ खर्च तुमचो नवलादेवी हेदेवाडी ताना. नवलादेवी हेदेवाडी संघान कौल आपल्या बाजून लावून घेतल्यान. निर्णय मात्र बेगिना सांगले नाही तरी चालता पण 5-10 मिनिटं घेऊन सांग. धन्यवाद वैभव. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. 33 धावांचा पाठलाग मैदानावरती करायचा आहे. तो संघ आद्विक 11 संघाला जिंकण्यासाठी 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि या 33 धावांचा पाठलाग करण्यासाठी स्ट्राईकच्या दिशेने सिद्धेश गवंडे, त्याच्या साथीला सौरभ मयेकर ही सलामीची जोडी आपल्याला मैदानावर दिसते. प्रति षटकामागे 11च्या सरासरीने 33 धावा करायच्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी तो आद्विक 11 क्रिकेट संघाला. यानंतरचा सामना कोकण पॅकर्स देवगड विपक्ष नवलादेवी हेळदेवाडी अशा 2 संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गावर प्रारंभीचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय उमेश सुतार. अर्थात उमेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूला आद्विक 11 क्रिकेट संघाचे 2 बॅटर मैदानावरती. सिद्धेश गवंडे, त्याच्या साथीला सौरभ मयेकर. 33 धावांचा पाठलाग. हा पाठलाग केला जातो का की दुसऱ्या बाजूला ओमकार 11 घोणसरी संघाचे गोलंदाज या सामन्यावर वरचढ ठरतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वपूर्ण ठरेल. डावखुरी हाताचा फलंदाज हा निश्चितच प्रतिस्पर्धी संघाला डोकेदुखी ठरत असतो आणि तोच डावखुरी हाताचा फलंदाज सिद्धेश गवंडे हा स्ट्राईकच्या दिशेने सज्ज होतोय. 33 धावांचा पाठलाग मैदानावरती करण्यासाठी सज्ज शिवरे संघाला प्रदीपजी रासम साहेबांना विनंती करतो आणि सन्मानची देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. चांगली गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी. निश्चितच आमचे ज्येष्ठ समालोचक प्रदीपजी देऊलकर नेहमी सांगत असतात की ज्यावेळी छोटं टार्गेट असतं त्यावेळी निश्चितच ते आपल्याला कठीण जात असतं आणि तीच कामगिरी आज या मैदानावरती करावी लागेल. ती गोलंदाज ओमकार 11 घोणसरी संघाच्या गोलंदाजांना सुरेख प्रकारची गोलंदाजी उमेश सुतारकडून पाहायला मिळते. पहिला चेंडू हा निर्धाव गणला जातोय. आता मात्र शेवटचे शिल्लक असतील चेंडू 17 आणि 17 चेंडूमध्ये 33 धावांचा पाठलाग हा मैदानावरती करावा लागेल आद्विक 11 क्रिकेट संघाला. यावेळी मात्र मोठा पट्टा साहिल गवंडेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास हा निश्चितच डीप स्क्वेअर लेग सीमारेषेवरून एक सुरेख असा देखणा षटकार हा साहिल गवंडेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. सिद्धेश गवंडेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला सौरभ मयेकर हा निश्चितच त्याला सुंदर अशी साथ देतोय. 33 धावांचा पाठलाग करणं गरजेचं आहे आणि पहिल्या षटकामध्ये एक मोठा फटका हा सिद्धेश गवंडेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 6 धावा धावफलकावर पहिलं षटक हे प्रगतीपथावर. डावखुरी हाताचा फलंदाज मी नेहमी सांगत असतो प्रतिस्पर्धी संघाला डोकेदुखी ठरत असतो आणि तीच फलंदाजी आज सिद्धेशकडून या मैदानावरती पाहायला मिळते. ते आद्विक क्रिकेट संघासाठी. पुन्हा एकदा फुलटॉस प्रकारचा चेंडू, हलक्या हाताने खेळलेला चेंडू. चेंडूचा प्रवास पाहायचा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय डीप फायनल सीमारेषेवर. एक सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण दरम्यानच्या काळामध्ये. एकेरी धाव आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावसंख्या ही धावफलकावर 7 धावा. 33 धावांचा पाठलाग हा 3 षटकामध्ये करणं गरजेचं आहे आद्विक 11 क्रिकेट संघाला. आद्विक 11 क्रिकेट संघ तोंडवळी संघाला. अर्थात दुसऱ्या बाजूने ओमकार 11 घोणसरी संघाचे गोलंदाज आणि निश्चितच क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करतील या मैदानावरती. तो हा सामना जिंकण्यासाठी गोलंदाजी मार्गावर उमेश सुतार सज्ज होतोय. आमच्या समेत अजून एक समालोचक नवीन हिरलेकर आमच्यासोबत जोडले जात आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. ओळे कसाल या ठिकाणून आलेले नवीन हिरलेकर यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा. 33 धावांचा पाठलाग, बिनबाद 7 धावा. सुरेख प्रकारचा फटका पाहायला मिळतोय सौरभ मयेकरच्या बॅटमधून. चेंडूचा प्रवास, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल. चेंडू जातोय
सीमा पार या चेंडूवर मिळतो आहे चौकार. जो झेल होता त्या झेलाचं रूपांतर चौकारामध्ये होतं. आणि क्रिकेटमध्ये क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक झेल आपल्याला घेतलेला झेल हा विजयाच्या समीप नेत असतो आणि सुटलेला प्रत्येक झेल आपल्याला पराभवाच्या खाईत नेत असतं. आणि तीच कामगिरी आज ओमकार 11 घोणसरी संघाच्या बाजूने होते का ते पाहणं महत्त्वपूर्ण आहे. कारण फलंदाज सौरभ मयेकरला मिळते एक जीवदान आणि सौरभ मयेकर या जीवदानाचा कसा प्रकारे फायदा उठवतो तो सुद्धा पाहणं महत्त्वपूर्ण ठरेल. धावसंख्या धावपलकावर बिनबाद 11 सांघिक धावा 33 धावांचा पाठलाग करताना आद्विक 11 क्रिकेट संघ तोंडवळी मैदानावरती. उमेश सुतार सज्ज. षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा देखणा फटका. पुन्हा एकदा झेलच्या खाली क्षेत्ररक्षक. यावेळी मात्र कोणती चूक करत नाही क्षेत्ररक्षक. एक सुरेख असा झेल टिपला जातोय आणि दरम्यानच्या काळामध्ये सौरभ मयेकरची खेळी या ठिकाणी होती. समाप्त पहिल्या षटकाची अजूनही एका चेंडूंचा हा खेळ बाकी. म्हणजे पहिल्या 5 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त आणि पहिल्या 5 चेंडूंचा जर लेखाजोगा पाहिला तर एक गडी बाद 11 अशी सांघिक धावसंख्या धावपलकावर. न्यू बॅटर चला बॅट्समन आपल्याला विनंती आहे की आपण जास्त वेळ काढायचा नाही. न्यू बॅटर मैदानावरती प्रथमेश वारंग मैदानावरती दिसतोय. प्रथमेश ओमकाराचं अजून एक नाव अजून एक रूप आणि आज प्रथमेशला तीच कामगिरी मैदानावरती करावी लागेल आपल्या आद्विक 11 क्रिकेट संघ तोंडवळी संघासाठी. धावसंख्या धावपलकावर 11 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 33 धावांचा पाठलाग करायचा आहे तो संघ आद्विक 11 तोंडवळी संघाला. यानंतरचा सामना असेल कोकण पॅकर्स देवगड त्यांच्या विपक्ष संघ आहे नवलादेवी हेळदेवाडी. नाणेफेकीचा कौल नवलादेवी हेळदेवाडी संघाने जिंकलेला आहे आणि त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचेल. परंतु मैदानावरती आपण सामना रंगतोय आद्विक 11 क्रिकेट संघ तोंडवळी विपक्ष ओमकार 11 घोणसरी या दोन संघादरम्यान 33 धावांचा पाठलाग आणि 33 धावांचा पाठलाग करण्यासाठी शेवटचा चेंडू या षटकातील हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय तो उमेश सुतार. एक गडीबाद सांघिक धावसंख्या ही 11 धावा. डावखुरी हाताचा फलंदाज प्रथमेश वारंग सज्ज होतोय या पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी. हलक्या हाताने खेळलेला चेंडू. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु प्रथमेश कडून नकार येतोय आणि आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये दोन्ही फलंदाज सुरक्षित. पहिल्या षटकाची होते सांगता आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर 33 धावांचा पाठलाग करताना मैदानावरती आद्विक 11 क्रिकेट संघ तोंडवळी संघ पोहोचतोय. एका गड्याच्या मोबदल्यात धावपलकावर 12 धावा. येणारे चेंडू 12 आणि त्या 12च्या उलट 21 धावा करायच्या आहेत विजयासाठी. ते अर्थात आद्विक 11 तोंडवळी क्रिकेट संघाला. बारा चेंडू विजयासाठी 21 धावांचं समीकरण मैदानावरती आद्विक 11 क्रिकेट संघ तोंडवळी या 21 धावांचा पाठलाग यशस्वी करतो का आद्विक 11 तोंडवळी संघ की दुसऱ्या बाजूनं या 21 धावांचा बचाव हा मैदानावरती ओमकार 11 घोणसरी संघाकडून केला जातो का ते सुद्धा पाहणं महत्त्वपूर्ण आहे. हे जे षटक असेल दुसरं षटक हे निश्चितच महत्त्वपूर्ण षटक असेल कारण या षटकामध्ये जेवढ्या कमी धावा येतील तेवढ्याच शेवटच्या षटकामध्ये दबाव असेल तो आद्विक 11 क्रिकेट संघ तोंडवळी संघासमोर. 12 चेंडू विजयाचं लक्ष्य 21 धावा आणि बघायचा 21 धावांचा यशस्वी पाठलाग केला जातो का. प्रथमेश त्याच्या साथीला सिद्धेश गवंडे या दोन बॅटरकडून. गोलंदाजी मार्गवर सज्ज गोलंदाज तुषार पाटील. गोलंदाजी मार्गवर तुषार पाटील. जी गोलंदाजी तुषार पाटील या षटकामध्ये करेल कमीत कमी धावा दिल्या तर निश्चितच शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये थोडासा मानसिक दबाव असेल आद्विक 11 क्रिकेट संघ तोंडवळी संघासमोर. 12 चेंडू विजयाचं लक्ष्य 21 धावा म्हणजे 12च्या बरोबर विरोधात म्हणजे विरुद्ध आपल्याला 21 धावा करायच्या आहेत. 12-21 असं समीकरण मैदानावरती. तुषार पाटील
गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. डावखुरे हाताचा फलंदाज बॅटर अर्थात प्रथमेश वारंग मैदानावरती. एक वेगवानाची गोलंदाजी मैदानावरती तुषारकडून आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरचा सामना कोकण पॅकर्स देवगड, नवलादेवी हळदेवाडी दोन्ही संघ रेडी राहायचा आहे. आपला यानंतरचा सामना असेल. तुषार पाटील सज्ज. यावेळी मात्र फुलटॉस प्रकारचा चेंडू. या चेंडूला कोणती दयामाया न दाखवता चेंडूचा प्रवास हा निश्चितच षटकारासाठी. चुकीला माफी नाही. अर्थात हा फुलटॉस प्रकारचा चेंडू प्रथमेश वारंगच्या बॅटमधून एक देखणा षटकार आणि षटकारानं समीकरण बदललं जाते मैदानावरती. येणारे चेंडू असतील 11 आणि 11 चेंडूमध्ये करायचे आहेत 15 धावा. 11 चेंडू 15 धावा. जे समीकरण 12 चेंडू 21 धावा होतं, षटकारानं समीकरण बदलतंय. 11 चेंडू 15 धावा. तुषार पाटील यावेळी मात्र सुरेख असा चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स 4 बाउन्स सीमा पार. या चेंडूवर मिळतो तो चौकार. आता मात्र आद्विक 11 तोंडवली क्रिकेट संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. पहिल्या प्रारंभीच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च करतोय तो गोलंदाज अर्थात तुषार पाटील आणि धावसंख्या होती धावफलकावर 22 धावा. 10ला 11 असं समीकरण मैदानावरती. दहा चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज ती आद्विक 11 क्रिकेट संघ तोंडवली क्रिकेट संघाला. तुषार पाटील सज्ज होतो. कमबॅक करणारी गोलंदाजी तुषारला करावी लागेल मैदानावरती. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने वळवला जातोय. चेंडूचा प्रवास डीप फाईन लेग सीमारेषावरून एक सुरेख असा देखणा षटकार मैदानावरती प्रथमेश वारंगच्या बॅटमधून. पहिल्या 3 चेंडूचा लेखाजोगा पाहिला तर पहिल्या 3 चेंडूमध्ये खर्च करतोय तुषार पाटील तब्बल 16 धावा. 9 चेंडू 5 धावांचं समीकरण मैदानावरती. येणारे चेंडू 9 आणि 9 चेंडूमध्ये करायचे आहेत 5 धावा. प्रथमेश अर्थात ओमकाराचं अजून एक रूप, अजून एक नाव आणि तोच प्रथमेश आज मैदानावरती चांगली फलंदाजी करतोय आपल्या आद्विक 11 तोंडवली क्रिकेट संघाला. सुरेख प्रकारचा हलक्या हाताने खेळलेला चेंडू 1 धाव तर पूर्ण केली जाते. आता मात्र धावा आणि चेंडूंचं अंतर हे बऱ्यापैकी वाढलेलं दिसतंय, कारण चेंडू आता जास्त आहेत, धावा कमी आहेत. त्यामुळे हलक्या हाताने खेळून 1 धाव घेतोय तो प्रथमेश वारंग. दुसऱ्या बाजूला सलामीला आलेला सिद्धेश गवंडे, ज्याच्या बॅटमधून आपण एक गगनचुंबी षटकार पाहिला, तोच सिद्धेश धोनी स्टाईलने हा सामना समाप्त करतो का ते सुद्धा पाहणं महत्त्वपूर्ण राहील. धावा होत आहेत त्या 29, म्हणजे विजयासाठी अजून 4 धावांची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू होतो तो निर्धाव आणि निश्चितच सिद्धेश गवंडेचं निश्चितच निश्चय असेल की धोनी स्टाईलने हा सामना आपण संपवायचा, कारण येणाऱ्या चेंडूमध्ये आपल्याला करायच्या आहेत अवघ्या 4 धावा. 33 धावांचा पाठलाग आतापर्यंत. 1 गडी बाद 29 अशी सांघिक धावसंख्या ही धावफलकावर दिसते. ते अर्थात आद्विक 11 क्रिकेट संघ तोंडवली मैदानावरती. यावेळी मात्र मोठा फटका आणि धोनी स्टाईलने या ठिकाणी सिद्धेश गवंडे सामना समाप्त करतोय. निश्चितच सामना जिंकतोय आद्विक 11 तोंडवली संघ. तोंडवली संघाला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा आणि ओमकार 11 घोणसरी संघ आपल्याला पुढील स्पर्धेसाठी लाख लाख शुभेच्छा आहेत. यानंतरचा सामना कोकण पॅकर्स देवगड विपक्ष नवलादेवी हळदेवाडी अशा 2 संघ दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल.